चेंडू नक्कीच काय खेळी असेल विजयासाठी 21 धाब्यांची गरज. गोलंदाजीचा मारा करतोय गोलंदाज सोम जाधव. यावेळेस काय पुढे जाऊन खेळला तो चेंडू अगदी पाहायला गेलं तर जेल खाली येतोय. रामदास जाधव करणार नाही चुकी. टिपलाय जेल, संपलाय खेळ. नक्कीच पाहायला गेलं तर रोहिदासला मात्र परतवलंय. रोहिदासला पवेलियनचा रस्ता दाखवलाय. रोहिदासच्या रूपात बसलेला मेचकरवाडी संघाला एक मोठा झटका म्हणावा लागेल. रोहिदास बॅक टू द पवेलियन. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरायचं वेळ हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही आणि तेच वेळ रक्तात असल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय क्रिकेट हा फार वेळा शौकीनाचा खेळ आहे. फार वेळा शौकीनाचा खेळ. अगदी पाहायला गेलं तर धावत धावत अगदी सीमारेखेच्या जवळ झेल मात्र टिपला गेला. एक सुरेख असा झेल मात्र पाहिला रामदास जाधवच्या माध्यमातून. अगदी अनुभवी खेळाडू नक्कीच रामदास जाधवला देखील संघामध्ये स्थान दिले गेले. नक्कीच सुरेख असा झेल टिपला गेलाय. पाहायला गेलं तर रोहिदासला नक्कीच पवेलियनचा रस्ता दाखवलाय. नक्कीच सोम जाधवच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला भेटतंय. नवीन गडी मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. शरद नक्कीच आपल्या संघासाठी काय कामगिरी करेल पाहूयात. पुढील चेंडू यावेळेस काय पुन्हा एकदा चेंडूवरती आक्रमण चढवलंय. चेंडू खाली येतोय बार राजे. दरम्यान चेंडू फरार. षटकार 6 धावा. पाहता पाहता 5वं षटक देखील संपतंय. अगदी शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. षटकार नक्कीच लगावलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 61 धावा या पाहायला भेटतील. 4 गाड्यांच्या मोबाईल स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात 61 धावा. नक्कीच विजयासाठी 15 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा छोटासा ड्रिंक्स ब्रेक मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता बरोबर इथं दुसऱ्या डावाच्या समाप्तीला देखील उर्वरित पाहायला गेले तर 6 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये उरलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी समीकरण असेल 15 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. काहीस सोपं तर काहीस अवघड समीकरण मात्र पाहतोय मेचकरवाडी संघापुढे. नक्कीच जो हा सामना जिंकेल तो थेट पोहोचेल प्रथम 3 क्रमांकामध्ये आणि जो हा सामना हरेल तो थेट जाऊन पोहोचेल 4थ्या 5व्या आणि 6व्या क्रमांकामध्ये. हॅलो हॅलो इकडे असेल. हॅलो चला ड्रिंक्स ब्रेक मात्र मैदानी मध्ये संपतोय. चला कशा संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जर पाहायला गेलं तर वैयक्तिक दुसरं तर संघासाठी शेवटचा षटक घेऊन आलाय एक अनुभवी गोलंदाज दिनेश जाधव. गोलंदाजीच्या मार्गावरती येऊन पोहोचलाय. नक्कीच दिनेश जाधव वरती विश्वास दाखवलाय कशा संघाने. एक संधी दिली पुन्हा एकदा त्या संधीचं सोनं तो करेल का. उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची गरज. या वेळेस काय स्ट्राईक वरती पाहायला गेलं तर सिद्धार्थ अगदी अंधाधुंदी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. उर्वरित 5 चेंडू 15 धाब्यांची गरज. नक्कीच पाहायला गेलं तर अविनाश जाधव दिनेश जाधवला मार्गदर्शन करताना अगदी कानमंत्र दिलाय. त्या कानमंत्राचा उपयोग कितपत होईल. सुरेख असं क्षेत्ररक्षण मात्र दादे इलेव्हन या संघाने मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये उरलाय. यापुढील होणारा सामना पिंपरी संघ यांच्या विरोधात तळपेवाडी संघ. संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी समोरच्या कक्षामध्ये यायचंय. या वेळेस काय पाहायला गेलं तर अफलातून चेंडू मात्र पाहतोय. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. सामना होता कुठे नक्की सामना चाललाय कुठे. 4 चेंडू समीकरण असेल 15 धाब्यांचं. काहीस सोपं तर काहीस अवघड समीकरण. पाहूयात पुढील चेंडू. यावेळेस काय चेंडूवरती आक्रमण चढवलंय.
चेंडू जातोय अगदी सीमारेखा पार, दणदणीत खणखणीत चौकार. हॅलो. तसेच माळेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मच्छिंदर दगडे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे, यापुढे होणारा सामना तळपीवाडी यांच्या विरोधात पिंपरी या दोन संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचंय आणि माळेगावचे सदस्य मच्छिंदर दगडे आपण यांचा टॉस करायचा आहे. पंच आताचा निर्णय काय? एक सुरेख असा चौकार मात्र लगावला. नक्कीच 11 धाब्यांची गरज. मेचकरवाडी संघ सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यायचंय. स्टेजवरती असलेल्या मान्यवरांना दिसत नाहीये. अकरा धाब्यांची गरज. अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑफच्या दिशेने चलवलेला चेंडू अगदी मैदानाच्या खराबीमुळे दरम्यान देवा जाधव चेंडू पर्यंत पोहोचला नाही. पाहता पाहता लागोपाठचा दुसरा चौकार मात्र पाहतोय. एक मिनिट. टॉच उडून घ्यायचंय. पिंपरी आणि तळपीवाडी नाणेफेकी करून घ्यायचे. मच्छिंदर दगडे आपल्याला विनंती आहे या दोन संघांची नाणेफेकी करायची. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलं 69 धावा. तर विजयासाठी मेचकरवाडी संघाला अजूनही 7 धाब्यांची गरज. उर्वरित 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे? समीकरण होतं 6 चेंडू 15 धावा. आता समीकरण पाहायला भेटेल 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील. या वेळेस काय शेणाचे कपडे मनोरंजनात वर पकड्या उचल गिटाक षटकार बेकार. अगदी पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू